दत्तात्रेयांनी एका वेश्येला आपली गुरु का मानले? दत्तात्रेय स्वतःच गुरूंमध्ये श्रेष्ठ आहेत, तरीही एका वेश्येला गुरु मानावे? आपल्या 24 गुरूंबद्दल दत्तात्रेय आपल्या शिष्य यदू याला सांगतात. दत्तात्रेय सांगतात की पिंगळा नावाची एक वेश्या, ज्याकडूनही मी बऱ्याचशा गोष्टी शिकलो, तर तीही माझी गुरु आहे. एकदा पिंगळा नावाची वेश्या आपल्या घराबाहेर रात्रीच्या वेळी ग्राहकांची वाट बघत होते. प्रत्येक पुरुषाकडे ती बघत होते की आशेने बघत होती की एक पुरुष येईल, बरेचसे धन घेऊन येईल आणि तो मला देईल आणि अशा प्रकारे मी आनंदी होईल. परंतु बराच वेळ झाला, रात्रीची वेळ झाली, परंतु एकही पुरुष येत नव्हता. मध्यरात्र झाली, पिंगळा घरामध्ये गेली, पुन्हा बाहेर येऊन पुन्हा आशेने बघू लागली, कोणीतरी येईल, कोणीतरी येईल. परंतु त्या रात्री तिच्याकडे कोणीच आले नाही. ती विचार करू लागली, मी दुःखी का आहे? आणि त्याच विचाराने तिला वैराग्य उत्पन्न झाले. तिला समजले की ही आशा, ही तृष्णाच दुःखाचे मूळ कारण आहे. मी आशा करत आहे, मी तृष्णा करत आहे की कोणीतरी यावे आणि मला धन द्यावे. हे जे मलमूत्राने भरलेले शरीर आहे, त्याच्या करवी मी आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहे. जे लोक माझ्याकडे येतीलही ते स्वतःच दुःखी असतील. ते जे स्वतः दुःखी आहेत ते मला आनंद काय देणारे आहेत? जे भगवान विष्णू, ते परम आनंददायक आणि नेहमी सुखात असतात, तेच मला सुख प्रदान करू शकतात. या भौतिक जगातील लोकांकडून मी आशा करणे सोडले पाहिजे आणि मी शांत चित्ताने आता निद्रिस्त झाले पाहिजे आणि आपले जीवन भक्तीमध्ये घालवले पाहिजे. अशा प्रकारे तिने सर्व आशा सोडल्या आणि त्यावेळीच ती शांत चित्ताने झोपून गेली. इथे दत्तात्रेय सांगतात की मी या पिंगळा नावाच्या वेश्येपासून शिकलो की सर्व आशा दुःखाचे कारण आहेत आणि आशा सोडल्याने माणूस सुखी होतो.